नमस्कार. आज आपण बघूया सेंट्रिपिटल फोर्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अँड डेरिवेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, द ॲक्सेलरेशन विच ॲक्ट अलॉंग द रेडियस वेक्टर इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सेम डेफिनेशन आहे सेंट्रिपिटल फोर्सची. सो द फोर्स विच ॲक्ट अलॉंग द रेडियस, द फोर्स विच ॲक्ट अलॉंग द रेडियस. पुढे लक्षात घ्या, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ओके, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल is called as centripetal force. The force which act along radius towards the center of circle is called as centripetal force. ओके, त्याच्यानंतर आपण सेंट्रीफ्युगल फोर्स बघणार. त्याच्यात फक्त अवे फ्रॉम द सेंटर असणार. ठीक आहे, तो सेंट्रिपिटलमध्ये टुवर्ड्स आणि सेंट्रीफ्युगलमध्ये अवे. त्याच्यानंतर आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. बट इथं कोणता फोर्स असणार? इथं सेंट्रिपिटल फोर्स असणार. सेम ॲक्सेलरेशन कोणतं असणार? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एफ, मास इज इक्वल टू एम. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचं डेरिवेशन बघितलं होतं. सो सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो फोर्स इज इक्वल टू एम इंटू सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असणार? एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, द फोर्स विच ॲक्ट अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. आणि डेरिवेशन काय आहे त्याचं? एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी फॉर UCM. हा लक्षात घ्या. सपोज एक पार्टिकल UCM परफॉर्म करत आहे. तुम्ही काय म्हटलं? सेंट्रिपिटल फोर्स, द फोर्स विच ॲक्ट अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. द फोर्स विच ॲक्ट अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. सो सपोज एक पार्टिकल परफॉर्म UCM, हा नेहमी टुवर्ड द सेंटर फोर्स करतात, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी फॉर UCM मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अँड सेंट्रिपिटल फोर्स इज रिअल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज रिअल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स, ठीक आहे. याच्या आधी आपण बघितलं होतं सेंट्रिपिटल फोर्स. सो सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये बस एक वर्ड चेंज करायचं. द फोर्स ॲक्ट अलॉंग द रेडियस. याच्या आधी आपण टुवर्ड्स बघितलं होतं. आता अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगल फोर्स. is called as centrifugal force. So the force act along the radius away from the center of the circle is called as centrifugal force. बाकी सेम असणार. फोर्स काय असणार इथं? सेंट्रिफ्युगल फोर्स, मास सेम आणि ॲक्सेलरेशन सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू एफ, मास एम आणि ॲक्सेलरेशन व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. सेंट्रिपिटल फोर्ससुद्धा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि सेंट्रिफ्युगल फोर्ससुद्धा एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओनली साईन चेंज होणार, ऑपोजिट आहे म्हणून मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. पण हे असणार वेक्टर फॉर्ममध्ये. ओके. सेंट्रिफ्युगल फोर्स इज स्पुडो फोर्स. स्पुडो फोर्स मीन्स अनरियल. सेंट्रिपिटल फोर्स का होता? रिअल फोर्स. बट सेंट्रिफ्युगल फोर्स इज अनरियल फोर्स. आता आपल्याला बघायचं आहे डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स, और डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स और सेंट्रिफ्युगल फोर्स. 4-5 पॉईंट लिहायचे. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सो फर्स्ट पॉईंट इज इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर आणि सेंट्रिफ्युगल फोर्स इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. सेकंड पॉईंट, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर UCM. UCM मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर UCM बट सेंट्रिफ्युगल फोर्स इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर UCM. थर्ड पॉईंट, इट इज रिअल फोर्स. इट इज रिअल फोर्स म्हणजे आपण याचा ओरिजिन डिफाईन करू शकतो. बट सेंट्रिफ्युगल फोर्स इज इमॅजिनरी फोर्स और स्पोडो फोर्स म्हणजे आपण याचं ओरिजिन डिफाईन नाही करू शकत. लास्ट पॉईंट, इट इज अराईज इन इनिशियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टार्ट होणार तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स अराईज होणार. आणि इट इज अराईज इन नॉन इनिशियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स हा इमॅजिनरी फोर्स आहे आणि हा ॲक्सेलरेशन किंवा UCM स्टार्ट झाल्यानंतर अराईज होतो. नमस्कार. आज आपण बघूया एक्सप्रेशन फॉर स्पीड ऑफ व्हेकल मुव्हिंग अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व. म्हणजे एखादा व्हेकल जेव्हा कर्ड हॉरिझॉन्टल रोडवर मोशन करते तेव्हा त्याची स्पीड काय असली पाहिजे फॉर सेफ्टी. ओके. तर या डायग्राममध्ये बघा, एक हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे. याच्यात एक व्हेकल एका स्पीडनं ट्रॅव्हल करत आहे. ओके. सो एम विथ द मास ऑफ व्हेकल, एम का असतात मास ऑफ व्हेकल. V with the speed or velocity of vehicle, V का असणार स्पीड और वेलोसिटी ऑफ व्हेकल. R with the radius vector. जेव्हा आपण हा रोड कंप्लीट करणार तेव्हा एक सर्कलमध्ये फॉर्म होणार
त्याच्यात काहीतरी रेडियस वेक्टर असणार. सो आर विथ द रेडियस वेक्टर. आता डायग्राममध्ये बघा. ओके, डायग्राममध्ये जर वेट ऑफ व्हेकल घेतला आपण तर ते वेट ऑफ व्हेकल का असणार mg. व्हेकलचा वेट का असणार mg. व्हेकलचा मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि इज ॲक्टिंग डाऊनवर्ड डायरेक्शन. तर हा जो वेट आहे आपल्याला माहिती आहे नेहमी वेट हा अलॉंग द अर्थ डायरेक्ट होते म्हणजेच डाऊनवर्ड डायरेक्शन. सो वेट ऑफ व्हेकल mg इज ॲक्टिंग डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि या वेटला बॅलन्स करण्यासाठी एक नॉर्मल रिॲक्शन अपवर्डमध्ये डायरेक्शन करणार म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू n ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. सो डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये mg आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये नॉर्मल रिॲक्शन आहे. यांचं दोघांचं वेट का असणार सेम म्हणजेच आपण लिहू शकतो की n इज इक्वल टू mg. n इज इक्वल टू mg म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट ऑफ व्हेकल. ओके, नाव फॉर द व्हेकल. आता आपल्याला माहीत आहे की UCM परफॉर्म करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स हा नेसेसरी असतो. आपण याच्या आधी बघितलं होतं की UCM परफॉर्म करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स हा नेसेसरी असतो. ते इथं जो सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे हा ड्यू टू फ्रिक्शन लागणार आहे. म्हणजेच गाडीचा जो व्हीलचा फ्रिक्शन असणार विथ रोड तोच का असणार इथं सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स. आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन आर. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू mv² अपॉन आर. आणि तो फ्रिक्शनल फोर्स का असणार F. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सो mv² अपॉन आर इज इक्वल टू F. आता बघा अकॉर्डिंग टू लॉ, ठीक आहे, हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे इथं जो व्हेकलमध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे याला सुद्धा कोण बॅलन्स करणार नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स करणार. म्हणजे हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असणार नॉर्मल रिॲक्शन. सो फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. नाव आपल्याला माहिती आहे जेव्हा पण आपण प्रोपोर्शनॅलिटीचे साईन काढतो तर मधात एक कॉन्स्टंट टाकतो. सो फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू एन इज नॉर्मल रिॲक्शन अँड म्यू का असणार इथं कॉन्स्टंट ऑफ फ्रिक्शन. म्यू का असणार इथं कॉन्स्टंट ऑफ फ्रिक्शन. सो याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला दोन इक्वेशन भेटले F इज इक्वल टू म्यू एन. F इज इक्वल टू म्यू एन आणि आणखी एक एक्सप्रेशन आहे F इज इक्वल टू mv² अपॉन आर. F इज इक्वल टू mv² अपॉन आर. तर जर आपण या दोन इक्वेशनला कंबाईन केलं किंवा दोन इक्वेशनला ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय भेटणार mv² अपॉन आर इज इक्वल टू म्यू एन. mv² अपॉन आर इज इक्वल टू म्यू एन. आता आपल्याला माहिती आहे की n आताच बघितलं आपण नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट ऑफ व्हेकल म्हणजेच n इज इक्वल टू mg. n इज इक्वल टू mg. जर आपण nच्या जागेवर mg पुट केलं nच्या जागेवर का पुट केलं mg. सो mv² अपॉन आर इज इक्वल टू म्यू इंटू mg. ओके, बोथ साईडमध्ये mm का होणार कॅन्सल, मास का होणार कॅन्सल. सो रिमेनिंग का असणार v² अपॉन आर. v² अपॉन आर इज इक्वल टू म्यू इंटू जी. म्यू इंटू जी. आता आपल्याला एक्सप्रेशन काय असलं पाहिजे स्पीड ऑफ व्हेकल म्हणजेच वेलॉसिटी. सो या साईडला आपण ओनली व्ही ठेवणार. सो आर इथं डिनॉमिनेटरमध्ये आहे त्या साईडला न्यूमरेटर. सो v² इज इक्वल टू म्यू आर जी. v² इज इक्वल टू म्यू आर जी. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड और टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो v इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. So this is the expression for speed of vehicle along curved horizontal road for safety of that vehicle. जर या स्पीडच्या वरती व्हेकलची स्पीड गेली म्हणजे व्हेकलचा काय होणार ॲक्सिडेंट. ओके, सो दिस इज द स्पीड फॉर व्हेकल. v इज इक्वल टू म्यू आर जी. v इज इक्वल टू म्यू आर जी. इम्पॉर्टंट एक्सप्रेशन बरेच न्यूमरिकल येतात त्याच्यावर. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर स्पीड ऑफ व्हेकल फॉर सेफ्टी ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड.